नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 मध्ये अर्थसहाय्य वाटपाची अडचणी संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली आणि यामध्ये महा-आय-टी महसूल विभागाच्या मदतीने तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवून 10 सप्टेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी निर्देश दिलेले। पण अद्यापपर्यंत आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास उशीर का होतो याची माहिती मात्र राज्य सरकारने सांगितलेली नाही। आता राज्य सरकारने 2516 कोटी रुपये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निधी वितरित केलेला आहे। 10 सप्टेंबर पासून थेट रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 10 सप्टेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।